नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. दिलेल्या इशाऱ्यानुसार रविकांत तुपकर शेकडो शेतकऱ्यांसह मंगळवारी बुलढाण्यातून मुंबईकडे झाले रवाना. मला जर रडवलं तर रक्ताच्या नद्या वाहतील, तुपकरांनी दिला इशारा. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात 2 दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. बुलढाण्यातल्या लोणार, सिंदखेडराजा आणि चिखली तालुक्यात पडल्या गारा. दोन्ही जिल्ह्यात शेती पिकांचं मोठं नुकसान. आणि अकोला जिल्ह्यातील पातूर ते वाशिम मार्गावर उभ्या असलेल्या खासगी बसमधून 80 लाखांची रोकड असलेली बॅग लंपास. चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि आता सविस्तर वृत्त. सोयाबीनला योग्य हमीभाव मिळावा या मागणीसाठी रविकांत तुपकरांनी आंदोलन पुकारलंय. 29 नोव्हेंबर रोजी मुंबईत मंत्रालयाचा ताबा घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दिलेल्या इशाऱ्यानुसार ते शेकडो कार्यकर्त्यांसह मंगळवारी बुलढाण्यातून मुंबईकडे निघाले आहेत. त्यांची तब्येत खालावली आहे, मात्र निर्धार ठाम आहे. मला जर रडवलं तर रक्ताच्या नद्या वाहतील, असा इशारा तुपकरांनी मुंबईला जात असताना पोलिसांना दिला आहे. तब्येत थोडी खालावलेली आहे, BP कमी झाला आहे, शुगर कमी झालेला आहे आणि किडनीवर पण परिणाम झाल्याचं मला सांगितलं. पण मी तब्येतीची चिंता करणारा माणूस नाही. मी एकदा जीवाची बाजी लावली की लावली. जोपर्यंत सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहे. आता थोड्याच वेळात आम्ही बुलढाणा शहरातून मुंबईच्या दिशेनं रवाना होतो आहे आणि उद्या सकाळी आम्ही मंत्रालयाचा ताबा घेणार आहे. हे मंत्रालय आमचं आहे. सामान्य माणसाच्या कष्टातनं आम्ही टॅक्स पे करतो, त्याच्यात नाही मंत्रालय उभं राहिलं. या मंत्रालयाच्या काचा, या मंत्र्यांचे कपडे, यांच्या गाड्या घोड्या, यांच्या पोलीसवरचा खर्च, संरक्षणाचा खर्च हा सगळा सामान्य माणसाच्या करातून झालेला आहे. त्यामुळे त्या मंत्रालयात जाण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्हाला कोणी अडू शकत नाही. आणि अडवायचा प्रयत्न केला तर रक्ताची पाठ वाहतील रस्त्यामध्ये, लक्षात ठेवा. पण माघार नाही. आंदोलन सरकारनं आमच्याबरोबर चर्चा करायला पाहिजे होत्या. शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून मार्ग काढायला पाहिजे होता. पण सरकारलाच महाराष्ट्र अस्थिर करायचा का, अशी शंका आमच्या मनामध्ये येते. तुपकर मुंबईला निघाले आहेत. दरम्यान मार्गात त्यांना मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांचा फोन आला. जरांगे पाटलांनी तुपकरांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आणि आहे जरा BP डाऊन आहे, शुगर डाऊन आहे. आता हजारो शेतकरी घेऊन मुंबईला निघालो. हो बिलकुल बिलकुल आहेच ना दादा. आम्ही तर प्रत्येक भाषणात तुमचा उल्लेख करून सांगितलं, जेवढ्या सभा झाल्या, की सामान्य माणसामध्ये काय ताकद असते हे मनोज जरांगे पाटील साहेबांनी दाखवून दिलं म्हणून महाराष्ट्राला. आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्याही सभा चांगल्या सुरू आहे. हो 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 दादा, हो दादा. आणि तुमचं सहकार्य आहे, त्याच्यामुळे सगळं शक्य होतं आणि आपण सोबतच आहोत. हां, तुम्ही कुठे आता? कुठे? काय तब्येत डाऊन झाली का?
हां 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 संभाजीनगरला आहे का? काळजी घ्या तुमची तब्येतीची. आता आम्ही मुंबईला उद्या मंत्रालय ताब्यात घेतोय आणि संपर्कात राहतो काय असलं तर. अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बाभुळगाव, जहांगीर आणि चांदूर सर्कलमधल्या गावातील रब्बी आणि खरीप पिकांचं अवकाळी पावसानं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसानं हिसकावून घेतला आहे. जिल्हा परिषद सर्कलमधील बाभुळगाव, जहांगीरमध्ये सीसा, बोरखेड, पांढरी, सांगछूत, दहिगाव, गावंडे, डोंगरगाव, बाभुळगाव, जहांगीर, तर जिल्हा परिषद सर्कल चांदूर मधील कुंभारी, येवता, मासा, उदेगाव, चांदूर, सांगेफळ, पेण, हिंगणी, कुमारी आदी गावांचा समावेश आहे. या गावातील ज्वारी, मका, तूर, कपाशी, कांदा, गहू, हरभरा आदी पिकांचं आणि फळबागांचं नुकसान झालंय. अनेक तास या भागातील वीज पुरवठा खंडित होता. या सर्कलमधील शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना त्वरित शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरते आहे. पावसामुळे अनेक तास या भागातील वीज पुरवठा देखील खंडित होता. शासनाने या बाबींकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना त्वरित मदत न दिल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजू पाटील गावंडे उपतालुका प्रमुख यांनी दिला. मी दहीगाव गावंडे येथील शेतकरी संतोष ठाकरे. आमच्या इथं कालपासून 2 दिवस झाले पाणी खूप येऊन राहिलं. यामुळे आमचे तुरीचे, कपाशीचे अतोनात नुकसान झाले आणि हरभरेसुद्धा जळून राहिले. आमच्या शेतामध्ये पाणी साचलेले आहे. यामुळे आमचे हरभऱ्याचे नुकसान खूप झाले. तरी शासनाने आम्हाला त्वरित पंचनामे करून त्वरित मदत देण्यात यावी. कालपासून 2 दिवसापासून जो हा अवकाळी पाऊस चालू आहे, या अवकाळी पावसाने आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. गहू, तूर, कपाशी, हरभरा या 4ही पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या अवकाळी पावसामुळे काय झालेलं आहे की तुरीचं पूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर झालेलं आहे. कपाशीचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालं. हरभऱ्याचं समजा पूर्ण जळल्यासारखंच आहे. पूर्ण वावराने पाणी थांबलेलं आहे आणि अजूनही पावसाचा मोसम कायम आहे. आणि तसंही हवामान खात्यानं आणखी जिल्ह्याला अलर्ट केलेला आहे. तरी शासनाने आमचे त्वरित पंचनामे करून काही शेतकऱ्यांना आम्हाला काही ना काही मदत करावी ही विनंती. बाळापुरातील वाडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उघड्यावर ठेवलेलं सोयाबीन पावसाच्या पाण्यात भिजल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वाडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी आणि शेतकऱ्यांचं सोयाबीन पाण्यात भिजलं असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रविवारी वाडेगावचा आठवडी बाजार असतो. यात शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणतात. मध्यरात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवण्यात आलेल्या सोयाबीनची गंजी आणि पोती या पावसात भिजली. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत काँक्रीटचे रस्ते नाहीत आणि या बाजार समितीत काँक्रिटीकरण पूर्णपणे झालेलं नाही. त्यामुळे सोयाबीनमध्ये पाणी गेलं. कृषी उत्पन्न बाजार समितीत काँक्रिटीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बाळापूर इथं मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणातून दोघांमध्ये हाणामारी झाली. यात मजूर जखमी झाला. बाळापूर पोलिसांनी एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मजुरीचे पैसे मागितले असता सध्या पैसे नाहीत असं म्हणून वाद केला आणि लोखंडी रॉडनं डोक्यावर मारून जखमी केलं. या संदर्भात प्राप्त माहितीनुसार दिनेश शेगोकार यांनी त्यांच्या मजुरीचे पैसे सुभाष तायडे यांना मागितले असता सध्या माझ्याकडे पैसे नाहीत असं सांगून त्यांनी वाद केला आणि हातातील लोखंडी रॉडनं डोक्यावर मारून जखमी केलं. या प्रकरणी दिनेश शेगोकार यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सुभाष तायडेवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीनं त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रातील सर्व संगणक परिचालकांचा आकृतीबंधात समावेश करून वेतन महिन्याच्या निश्चित तारखेत देण्यात यावं. आकृतीबंधात समाविष्ट करण्यात कालावधी लागत असल्यास किमान मासिक 20,000 पर्यंत वेतन देण्यात यावं. सद्यस्थितीत कामाच्या बाबतीत दिलेलं टार्गेट सिस्टम पूर्णपणे बंद करण्यात यावं. दिवाळीमध्ये गेल्या 2 महिन्यांचं प्रलंबित मानधन देण्यात आलं नाही, ते शासनानं त्वरित द्यावं. या आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. या संदर्भात कोणतीही कारवाई शासनानं न केल्यास येत्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संघटनेतर्फे देण्यात आली. 8/11/2023 पासून राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकाचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू झालेले आहे. त्याचाच टप्पा म्हणून आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून आज प्रत्येक राज्यातील जिल्हा परिषद समोर एकदिवसीय धरणे आंदोलन आम्ही करीत आहोत. आज अकोला जिल्हा परिषद समोर प्रशासनासमोर आमची एकच मागणी आहे की जे यावलकर समितीच्या शिफारसीनुसार
सर्व आपले सरकार सेवा केंद्रातील जे संगणक परिचालक आहेत त्यांना आकृतीबंधामध्ये समावेश करणे आणि याआधी दिनांक 11 जानेवारी 2023 आणि 13 जून 2023 रोजी माननीय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेबांसमोर बैठक झाली, परंतु त्या बैठकीमध्ये निवड फक्त आम्हाला आश्वासन मिळालं आहे. त्याच्यानंतर पुढील कारवाई काहीच झाली नाही. म्हणून आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे. याचाच आंदोलनाचा दुसरा पुढील टप्पा म्हणून दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर आमचा धडक मोर्चा निघणार आहे. जोपर्यंत आमचा मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा हा बेमुदत मोर्चा सुरूच राहणार. बुलढाणा जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून धुकं आणि ढगाळ वातावरण होतं. गेल्या 2 दिवसांपासून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडला. लोणार, सिंदखेड राजा आणि चिखली तालुक्यात काही ठिकाणी गारा पडल्यानं शेती पिकांचं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासूनच धुके आणि ढगाळ वातावरण आहे. गेल्या 2 दिवसांपासून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो आहे. लोणार, सिंदखेड राजा, चिखली तालुक्यात काही ठिकाणी गारा पडल्या आहे. यामुळे परिसरातील फळबागांना मार बसल्यानं फळांचं नुकसान झालं आहे. याशिवाय भाजीपाला पिकांचंही नुकसान झालंय. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी धुके, हलका पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली. सायंकाळानंतर पुन्हा रात्री पावसानं हजेरी लावली. हे ढगाळ वातावरण तुरीसह हरभऱ्याला बाधक आहे. याशिवाय गारपिटीमुळे भाजीपाला आणि फळ पिकांचं नुकसान होत आहे. जिल्ह्यात सकाळपासूनच दाट धुक्याची चादर पसरली आहे. वातावरणात गारवा वाढल्यानं थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटल्या आहे. धुक्यामुळे वाहनांचा वेगही मंदावलाय. गुलाबी थंडी, दाट धुके आणि दवबिंदू असे मनमोहक वातावरण नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं जोर धरलाय. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांसह नागरिकांच्या घरांची पडझड झाल्यानं मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारच्या रात्रीपासून पावसानं जोर धरला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांसह नागरिकांच्या घरांचीही पडझड झाली आहे. या पावसात शेगाव तालुक्यातील जळंब येथील रहिवासी विकास गव्हांदे यांचे राहते घर जमीनदोस्त झाले आहे. त्यांच्या राहत्या घराची पूर्णपणे पडझड झाली असून त्यांच्या घरातील सर्व जीवनोपयोगी साहित्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. गव्हांदे यांच्या परिवाराची परिस्थिती खूप हलाखीची असून शासनानं या परिवाराला तात्काळ मदत करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर ते वाशिम मार्गावरील एका धाब्यासमोर उभ्या असलेल्या एका खासगी बसमधून 80 लाख रुपये रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू चेलाजी प्रजापती वय वर्ष 26 यांनी पातूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार ते एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करत असताना बस पातूर येथील धाब्यावर थांबली. ते बसच्या खाली उतरून लघुशंकेला गेले आणि त्यानंतर बसमध्ये चढले. यावेळी त्यांची बॅग दिसून आली नाही. या बॅगमध्ये आंगडी या सर्व्हिसची वेगवेगळ्या व्यापाऱ्यांची रोकड आणि त्यांचे पर्स, ज्यात कागदपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, वोटिंग कार्ड, एटीएम कार्ड आणि नगदी 6,000 रुपये होते. असं एकूण 80,06,000 रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी खासगी बसमधून चोरून नेली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. घटनेचा तपास पातूरचे पोलीस करत आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. अरे सुनो, हाँ? त्योहार का समय है और आप बाहर कहाँ जा रहे हो? वो मैं जरा यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज करके आता हूँ. देखो, काम के समय बाहर जाने का बहाना ना अब बंद करो. यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज अब ऑनलाइन भी होता है, तो फिर बाहर क्यों जाना? हाँ? लेकिन इसमें ऑनलाइन पेमेंट में ऐप कौन सा लगेगा? आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी ऐप के जरिए ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट केबल सर्विस प्रोवाइडर तक तुरंत पहुंच जाएगा. अरे वाह, ये तो एकदम आसान है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें.
विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चावी बनवून देण्याच्या बहाण्यानं घरात शिरून कपाटातील लॉकरमधून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या 2 अज्ञात चोरट्यांच्या विरोधात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. ही घटना अकोल्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिंधी कॅम्प परिसरात घडली. सिंधी कॅम्प परिसरातील कांता मनोहरलाल राजपाल यांच्या तक्रारीवरून त्या घरी एकट्याच राहत असून त्यांच्या घरात काही विद्यार्थी भाड्यानं राहतात. दुपारी त्यांच्या घरासमोरून 2 युवक जात होते आणि चावी दुरुस्तवाले असा आवाज देत होते. कांता राजपाल यांनी त्यांना बोलावून कुलुपाची चावी बनवून घेण्यास सांगितलं. या कुलुपाची चावी आमच्याकडे नाही, आम्ही उद्या येऊन सांगतो असे म्हणून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा आले आणि कांता यांना आवाज देत कोणत्या दरवाजाचं कुलूप दुरुस्त करायचं आहे आणि ते आम्हाला बघावं लागेल असं म्हणत त्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी कांता यांनी बेडरूम मधील दरवाजे त्यांना दाखवले. एक व्यक्ती हा बेडरूम मध्ये होता. बेडरूम मधील ही व्यक्ती दरवाजा उघड बंद करत होता. काम झाल्याचं सांगून दोघेही तिथून निघून गेले. दरम्यान राजपाल यांनी कपाट उघडून पाहिलं असता कपाटातील सोन्याची चेन, लॉकेट, 3 रिंग जोडी असे एकूण 87 ग्रामचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या दोघांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता दोन्ही अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुद्रुक इथं एका 24 वर्षीय विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुद्रुक इथं 24 वर्षीय विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. खेरडा बुद्रुक येथील तरुणी नेत्रा वानखेडे हिचा विवाह मे महिन्यात संग्रामपूर तालुक्यातील रुधाणा येथील रवी उगळकार या तरुणासोबत झाला होता. दिवाळीसाठी सदर तरुणी ही तिच्या माहेरी खेरडा बुद्रुक इथं आली होती. दरम्यान घरची सर्व मंडळी शेतात गेलेली असताना सदर महिलेनं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. विवाहित तरुणीनं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. अकोला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जनावरांच्या अवैध कत्तल आणि वाहतूक प्रकरणी गेल्या 11 महिन्यात पोलिसांनी प्रभावी कारवाई करत 2,24,00,000 रुपयांच्या वर मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी अवैधरित्या जुगार व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध प्रभावीपणे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून एकूण जुगार साहित्य 29,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत अवैधरित्या दारू व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून एकूण 94,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. NDPS कायद्यान्वये प्रभावीपणे एकूण 13 खटले करण्यात आले. अवैधरित्या गोमांस कत्तल करणाऱ्या इसमांविरुद्ध देखील प्रभावीपणे गुन्हे नोंद करून त्यांच्याकडून आतापर्यंत 2,24,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गोवंशीयांची अवैध कत्तल होणार नाही या बाबीकडे पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध प्रभावीपणे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण 74,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकोला शहरातील पोलीस मुख्यालय मैदानावर आयोजित अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत अकोला पोलिसांच्या संघानं विजेतेपद पटकावलं तर अमरावती शहर पोलीस उपविजेता ठरलेत. क्रीडा स्पर्धेचा 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईक-नवरे, अमरावती शहराचे पोलीस आयुक्त रवींद्र रेहडी, अमरावतीचे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यवतमाळ पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज तारे, खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांना मानवंदना देण्यात आल्यानंतर 100 मीटर धावणे फायनल पुरुष आणि महिला यांच्यात स्पर्धा घेण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. विजेतेपद महिला आणि पुरुष अकोला जिल्हा संघानं 270 गुण पटकवत आपल्या नावे केलं, तर अमरावती शहर संघानं 147 गुण घेत उपविजेते पद पटकावलं. पुढील वर्षी क्रीडा स्पर्धेचे यजमानपद अमरावती ग्रामीण यांना देण्यात आलं. अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी तसंच सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि ST महासंघाच्या वतीनं आक्रोश आंदोलन करण्यात आलं. यावेळी मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी आणि समाज घटकांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आक्रोश आंदोलन करण्यात आलं. मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी आणि समाज बांधवांवर अन्याय अत्याचार वाढत आहे.
घटना दत्त अधिकारी नाकारण्यात येत आहे. संविधानानं स्वीकारलेली कल्याणकारी राज्याची संकल्पना धुळीस मिटविल्या जात आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी महासंघातर्फे काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलं. जनआक्रोश अधिकारी कर्मचारी महासंघ जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश बुक्तरे, राहुल तायडे, राजेंद्र इंगोले, श्याम आठवले, राहुल वानखेडे, अनिल श्यामस्कार, अनिल अंभोरे आदींची उपस्थिती होती. अधिकारी कार्यालय या ठिकाणी मागासवर्गीय जे अधिकारी कर्मचारी मंडळी आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांचा जो समूह आहे, प्रत्येक संघटनाचा जो समूह आहे त्याच्यामध्ये कास्टाईप कर्मचारी महासंघ, कास्टाईप शिक्षक संघटना, आदिवासी एम्प्लॉईज, त्याच्यानंतर हे सर्व जसं काही इतर कर्मचारी आहेत यांनी मिळून संविधान दिनाचा जो एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. या ठिकाणी आक्रोश निदर्शने या ठिकाणी देण्यात आले. संविधान बचाव, खाजगीकरण रद्द करा, जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे, अशा कर्मचाऱ्यांच्या शाळा बचाव आंदोलन, या सर्व ज्या गोरगरिबांच्या विविध मागण्या आहेत त्याकरिता अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मंडळीनं या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन ठेवलं. मैत्रेय बुद्धविहार तथा संबोधी स्टडी सेंटर जय भीमनगर इथं सुकेशनी महिला उपासिका संघ यांच्या वतीनं 2 दिवसीय धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण करण्यात आलं. मैत्रेय बौद्ध विहार तथा संबोधी स्टडी सेंटर जय भीमनगर इथं सुकेशनी महिला उपासिका संघ यांच्या वतीनं आयोजित 2 दिवसीय धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. सुकेशनी महिला संघ यांच्या वतीनं 3 महिन्याच्या वर्षावासाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 दिवसीय धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण 1 ऑगस्ट 2023 पासून सुरू असून या ग्रंथाचा समारोप 27 नोव्हेंबरला करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्तानं 26 ते 27 नोव्हेंबर 2 दिवसीय धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत तसेच प्रमुख उपस्थितांनी ध्वजारोहण केलं, तर उपस्थित उपासक उपासिकांना धम्म देसना देऊन सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आलं. यासोबतच एकपात्री नाटिकेचं सादरीकरण करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील श्री संत सोनाजी महाराज नगरी सोनाळा इथं आमदार बच्चू कडू यांनी भेट दिली. संग्रामपूर तालुक्यातील श्री संत सोनाजी महाराज नगरी सोनाळा इथं प्रहार कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून संत सोनाजी महाराज यात्रेच्या निमित्तानं आमदार बच्चू कडू यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री संत सोनाजी महाराज यांचं दर्शन घेऊन रथाचं सुद्धा दर्शन घेतलं. सध्या श्री संत सोनाजी महाराज यात्रेला सुरुवात झाली आहे. याच अनुषंगानं आमदार बच्चू कडू यांनी सोनाळा गावाला भेट देऊन सोनाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत बळीराजाच्या समृद्धीची मागणी केली. याप्रसंगी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले. तर सोनाजी महाराजांच्या यात्रेत येण्याचा मागच्या वर्षीपासून प्रयत्न करत होतो. यावर्षी आलो आणि अतिशय संत नगरी आहे आणि मला वाटतं 1700च्या कालखंडात या भूमीमध्ये संत सोनाजी महाराज यांचा खरं तर एकंदरीत कार्यकाळ सुरू झाला. मी इतक्या वर्षानंतर ही परंपरा हे गाव जपतं त्याचं खरं तर आभार मानतो, गावालाही धन्यवाद देतो. आणि संत परंपरेनंच या देशाला वाचवलं आहे. अनेक जाती, अनेक पंथ आणि अनेक संत आणि अनेक महापुरुष असले तरी संतांच्या विचारानं माणूस अधिक प्रगल्भ होता आणि मजबूत पण होते. ते विचाराची सांगड असणं फार गरजेचं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील श्री संत रूपलाल महाराज भवन इथं पक्षनेते डॉक्टर स्वाती वाकेकर यांच्या नेतृत्वात तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं दीपावली स्नेहमिलन तथा कार्यकर्ता संवाद आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. 26 नोव्हेंबर 2023ला श्री संत रूपलाल महाराज भवन जळगाव जामोद इथं पक्षनेत्या डॉक्टर स्वाती वाकेकर यांच्या नेतृत्वात तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं दीपावली स्नेहमिलन तथा कार्यकर्ता संवाद आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्ष सर्व धर्मियांना सोबत घेऊन चालणारा पक्ष असून दिवाळी में अली आणि रमजान में राम असा दाखला देत एकतेची ग्वाही दिली. या कार्यक्रमाला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. दिलेल्या इशाऱ्यानुसार रविकांत तुपकर शेकडो शेतकऱ्यांसह मंगळवारी बुलढाण्यातून मुंबईकडे झाले रवाना. मला जर रडवलं तर रक्ताच्या नद्या वाहतील, तुपकरांनी दिला इशारा.
अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात 2 दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. बुलढाण्यातल्या लोणार, सिंदखेड राजा आणि चिखली तालुक्यात पडल्या गारा. दोन्ही जिल्ह्यात शेती पिकांचं मोठं नुकसान. आणि अकोला जिल्ह्यातील पातूर ते वाशिम मार्गावर उभ्या असलेल्या खासगी बसमधून 80 लाखांची रोकड असलेली बॅग लंपास. चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.